चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ आपण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इथून 30 जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं अचूक उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता इथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करायलाच हवं. चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या इथं विचारायला लागलाय की इथून 30 जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं इथं प्राप्त करूयात अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी ही दरपातळी सध्या 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. इथून देशांतर्गत बाजारामध्ये 30 जूनपर्यंत भाव कसे राहतील हे अवलंबून आहे की इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी या घडू शकतात. याचा सोयाबीनच्या दरावरती 30 जूनपर्यंत कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम. चला मग कोणत्या घडामोडी घडू शकतात व त्याचा कसा होऊ शकतो परिणाम, याच्यामुळे भाव कसे राहू शकतात हे समजून घेऊयात. सर्वात महत्त्वाची घडामोड जी देशातील बाजारात घडू शकते ती म्हणजे सोयाबीनची आवक. बघा मित्रांनो, वास्तविकरित्या सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस घटत आहे. इथून पुढचा विचार केला तर 30 जूनपर्यंत ही आवक आणखीनच घटण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये आणखीन थोडा गॅप निर्माण होऊ शकतो. याचा कुठे ना कुठेतरी आधार सोयाबीनच्या दराला मिळू शकतो, पण या आधारामुळे सोयाबीनचा भाव जास्त न वाढता 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यानच राहताना दिसू शकतो. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय बाजारातील की अमेरिका व त्यासोबत इराण यांच्या संघर्षाचं काय होते. जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे की बुवा डील होऊ शकते, पण आणखीन कोणी गॅरंटी देऊ शकत नाही की बुवा डील होणार अथवा नाही. जर समजा डील झाली तर कच्च्या तेलाचे भाव घटतील, ज्यामुळे सोयाबीनचे भाव हे घटतील. पण जर डील नाही झाली तर कच्च्या तेलाचे भाव भडकतील, त्यामुळे सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी वाढतील. यामुळं डील झाली तर भाव तुम्हाला सांगतो इथून 30 जूनपर्यंत 6,500 ते 7,000च्या दरम्यान राहील आणि जर डील नाही झाली तर भाव 6,800 ते 7,200च्या दरम्यान राहू शकतो. पण एवढं मात्र खरं आहे की डील हो अथवा न हो, आवक कितीही कमी हो तरी देखील सोयाबीनचा भाव फार वाढण्याची शक्यता मात्र दिसत नाही. म्हणून आपण सर्वजण विक्रीच्या विचारात असाल तर या दरावरती सोयाबीन विकणं हेच आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतंय, ज्यामुळे इथं आपला फायदा होईल, कारण सोयाबीनचं भविष्य जास्त काही उज्ज्वल इथं दिसत नाही. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे मग तो कशा पद्धतीने राहील बरं, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला नक्की ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.